हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे एपीएसटी डिजिटेशन या यूट्यूब चॅनलवर. तर यामागे आपण रेशो व प्रपोर्शनचा हा टॉपिक चालू केला आहे. त्याचे आपण 2 व्हिडिओ घेतलेले आहेत. आज आपण त्याचा पार्ट क्रमांक 3 चालू करणार आहोत. तर मागील 2 व्हिडिओमध्ये आपण 35 क्वेश्चन्स पूर्ण केलेत. तर जे कोणी ते व्हिडिओ बघितले नसेल तर त्यांनी बघून घ्यायचा आहे, आणि जे कोण आपल्या चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. कारण या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला गणिताचा प्रत्येक टॉपिक क्लिअरली बेसिक पासून शिकवला जाणार आहे. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतरांनाही शेअर करा. तर बघा, आज आपण डायरेक्ट क्वेश्चन नंबर 36 पासून चालू करणार आहोत. तर काय म्हटलंय रे बघा, एका अपूर्णांकाचा अंश आणि छेदाचे गुणोत्तर 3:4 आहे. म्हणजे अंश समजा 3 आहे आणि छेद 4 आहे, म्हणजे 3:4 आहे, अंश छेद आहे. बरोबर. आता आपण 3x करूया, याला 4x घेऊया कारण त्या गुणोत्तर मध्ये दिले. आणि जर आपण समजा अंशातून 9 वजा केली तर काय म्हटलंय बघा, अंशातून 9 वजा केले तर तर काय म्हटलंय बघा, तर नवीन गुणोत्तर मूळ गुणोत्तर किती होते माझं, 3:4 आहे. बरोबर. तर मूळ गुणोत्तराच्या 2:3 होते असं म्हटलं यांनी. काय म्हटलं रे, मूळ गुणोत्तराच्या 2:3 होते, म्हणून याचं काय होणार आहे, 304 गुणिले 203 असं येणार. तर मूळ अपूर्णांक कोणता असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर काय करायला लागणार रे, तर बघा अशा वेळी काय करणार आपण, 3x आणि 4x यांचा पहिला हे करून घ्या. याला हा कट होणार, हाला हा कट होणार, इथे गेला हा गेला, तर आहे ना किती रे 2, म्हणजे याचा रेशो किती आला रे, 1/2 आला. बरोबर. मग आता याला तिरकस गुणाकार करून घ्या. काय येणार आहे, 3 दुनी 6x वजा 18 बरोबर 4x येणार. बरोबर. मग काय येणार याला, 2x बरोबर 18 पण x बरोबर किती येणार आहे, 9 येणार माझं. बरोबर. x बरोबर 9 येणार. मग मूळ अपूर्णांक काय रे, 3 3 गुणिले 9 आणि ते किती येणार आहे, 4 गुणिले 9 म्हणजे किती येणार आहे मूळ अपूर्णांक, 27/36. बरोबर. पण पर्याय क्रमांक काय येणार आहे, 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. यामध्ये फक्त तुम्हाला हे जे वाक्य दिले मूळ गुणोत्तराच्या 2:3 पुढील, जेणेकरून आपण ही स्टेप जी लिहिल्या ही स्टेप तुम्हाला मांडता आली पाहिजे. ही स्टेप लिहिल्याशिवाय या प्रश्नामध्ये तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकणार नाही. तर बघा पुढचा प्रश्न काय म्हणते बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 असून, बघा इथे काय म्हटलंय, दोन संख्येचे गुणोत्तर काय रे, 3:5 आहे. याचं बघा काय दिले, 3:5 आहे. बरोबर. दोन संख्येचे गुणोत्तर त्यांच्या गुणाकाराचे त्यांच्या वर्गासोबतचे, समजा आपल्याला असं आहे, हा 3x आहे, हा 5x आहे, असं समजून घेऊया आपण संख्या. त्यांच्या गुणाकाराचे म्हणजे काय रे, 3x गुणिले 5x त्यांच्या वर्गाच्या बेरजेसोबतचे गुणोत्तर म्हणजे काय म्हटलं रे, 3चा वर्ग काय, 9x² प्लस 25x². बरोबर. यांचं गुणोत्तर काय दिले आपल्याला, 15:34 दिले. बरोबर. यांचं गुणोत्तर काय दिले, 15:34 दिले. परंतु काय म्हटलं बघा, जर त्या संख्येच्या वर्गामधील फरक 256 असेल, काय म्हटलं रे, वर्गामधील फरक, वर्गामधील फरक म्हणजे काय रे, यातली मोठी संख्या कुठली असणार आहे, 5 असणार आहे. बरोबर. यांच्या वर्गामधील फरक म्हणजे काय होणार रे, 25x² वजा 9x² बरोबर किती असणार रे, 256 असणार आहे, कारण या वाक्यात असं दिलेलं आहे. बरोबर. आता काय येणार रे, 25 वजा 9 काय येणार रे, 16x² बरोबर 256 येणार. मग x² बरोबर 256चा वर्ग 16चा वर्ग 256 असते, म्हणजे काय येणार रे, 16 येणार. म्हणून x बरोबर किती आला रे, वर्गमूळ घेतलं 16चं तर उत्तर काय येणार रे, x बरोबर 4 येणार. बरोबर. इथं आहे. मग संख्या काय येणार रे, 4 गुणिले 3 करा आणि 5 गुणिले 3 करा. बरोबर. म्हणजे आहे गुणिले 4 करायचं, इथं 4 करा, याला पण गुणिले 4 करा. बरोबर. मग उत्तर काय येणार रे आपलं, 3 चोक 12 आणि 5 चोक 20 येणार. बरोबर. या दोन संख्या येणार माझ्या, 15 12 आणि 20, यांची बेरीज केल्यावर किती येणार रे, 20 अधिक 12 किती, 32. म्हणून उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर. या प्रश्नामध्ये हे जे वाक्य दिले हे म्हणजे बेरीज गुणाकार, या वाक्याचा याच्यामध्ये काहीच उपयोग होत नाही. फक्त तुम्हाला काय करण्यासाठी दिलेले, कन्फ्युज करण्यासाठी हे दिलेलं आहे. फक्त तुम्ही या एका सेंटेन्सवर सुरुवातचं आणि त्याच्या वर्गात मधील फरक याच्यावरच तुम्ही याचं उत्तर काढू शकता. फक्त हे जे स्टेटमेंट दिले यामुळे माणूस काय, कोण पण सोडवताना काय म्हणणार की प्रश्न टफ लेवलचा विचारलाय, परंतु ह्या पॉईंटचा या गणित सोडवण्यामध्ये काही संबंध नाही आहे. त्यामुळे ह्या पॉईंट काय उपयोग नाही, हे तुम्हाला गणित सोडवताना कळून जाईल. तर पुढे काय म्हटलं बघा, आता पुढे अजून प्रश्न वाढत चालले. तर काय म्हटलं बघा, एक धनराशी ए बी सी आणि डी मध्ये यांच्यामध्ये 10 4 8 5 म्हणजे 10 4 8 5 या प्रमाणात विभागली जाते. तर सी ला बी पेक्षा 24 रुपये जास्त मिळाले. सर्वप्रथम आपण रेशो लिहून घेऊया, कुणाला किती मिळालेत. ए
डी बरोबर. तर काय येणार आहे 10 4 आणि 8 आणि 5 हा रेशो आहे बरोबर. काय म्हटलंय बघा सी ला बी पेक्षा इथे काय म्हटलंय सी ला बी पेक्षा 24 रुपये जास्त मिळाले म्हटलं. सी ला बी पेक्षा म्हणजे यांच्यात फरक किती आहे रे 4 चा फरक आहे. 4 म्हणजेच माझा 24 रुपये असणार का नाही रे कारण त्याने दिले आहे तसंच 4 म्हणजे माझा 24 चा फरक आहे म्हणजे 1 म्हणजे किती येणार आहे माझा 6 चा फरक येणार. तर ए ला किती रक्कम मिळाली असं विचारले 1 म्हणजे 6 आहे 10 म्हणजे काय येणार रे 10 गुणिले 6 म्हणजे उत्तर काय येणार आहे 60 रुपये. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर बघा पुढचा प्रश्न काय म्हटलाय बघा आता रेशोचा प्रश्न विचारलाय. रेशो कसा काढायचा तर बघा ए रेस टू बी आपल्याला दिलाय 5 7 आणि आपल्याला एज व्हॅल्यू विचारला. मग एज व्हॅल्यू काढायला काय करायला लागणार आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा 6 गुणिले 5 चा वर्ग किती येणार रे 25 प्लस 2 गुणिले 7 चा वर्ग किती येणार रे 49 बरोबर. बरोबर किंवा रेस टू लिहा चालते रेस टू हे जर ते ही व्हॅल्यू झाली. आता रेस टू काय येणार आहे बी स्क्वेअर काय येणार आहे 49 वजा 25 बरोबर. 25 टक्के किती रे 150 आणि 49 दोन्ही किती आहे रे 98. आज टू काय येणार आहे 49 मधनं 25 गेले किती राहिले 24 रुपये 24 राहिले बरोबर. 24 राहिले का नाही रे महिना भागाकार घालावा. आता आपलं अधिक करा किती आलं रे 8 5 आणि 4 5 आणि 9 किती रे 14 आणि 2 248 आज 24 बरोबर. आता इथं आलं महिला 8 न भाग जातो का रे तर 8 न भाग जातो घालवा 8 त्रिक 24 8 एके 8 आणि ते किती येणार रे 8 त्रिक 24 8 एके 8 आणि 8 त्रिक 24 म्हणजे उत्तर काय येणार रे 31:3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. यामध्ये ऑप्शन मध्ये सर्वच मिसिंग दिसायला आलंय परंतु उत्तर काय येणार रे 31 उत्तर 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. परंतु बघा इथं आपण स्टेप लिहिताना काय केलंय बघा इथं आपली स्टेप चुकलेली आहे त्यामुळे आपला आन्सर चुकलेला आहे. इथं काय होतं बघा इथं अधिक नव्हतं इथं वजा होतं त्यामुळे आपलं उत्तर चुकलंय. मग उत्तर काढताना काय करायला लागणार आता आपल्याला प्रॉपर सोडून घेणार. एखादी स्टेप जरी चुकली तर तुमचं उत्तर पूर्णपणे चुकू शकतं हे तुम्ही यामध्ये बघितलं आता. त्यामुळे स्टेप लिहिताना व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे कारण उत्तर पण आपण पोहोचूच शकलो नाही एक स्टेप चुकल्यामुळं. तर बघा इथं काय रे इथं काय होतं वजा होतं तर वजा करा इथं पण वजा करा बरोबर. 150 मधनं 98 गेले किती उरणार रे 150 मधनं 98 गेले किती उरणार 52 उरले बरोबर. 52 आज 24 येणार. माताला कशानं भाग जातो रे 4 न भाग जातो का नाही बघा 13 चौक 52 आणि 4 सक 24 म्हणजे उत्तर काय येणार आहे माझा 13:6 पण पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. एक चिन्ह चेंज झाल्यामुळे आपलं उत्तर किती चेंज होते बघून घ्या. त्यामुळं उत्तर लिहिताना व्यवस्थित चिन्ह वगैरे बघून लिहून घ्यायचं आहे. तर बघा आता पुढचा प्रश्न काय म्हटलंय बघा ए बी सी डी यांचा रेशो आपल्याला 5:7 दिलाय म्हणजे काय दिले रे ए अपॉन बी इज इक्वल टू समजा सी अपॉन डी इज इक्वल टू काय म्हटलं रे ई अपॉन एफ इज इक्वल टू काय दिलंय आपल्याला 5:7 दिले. म्हणजे काय म्हटलं रे ए सी ई यांची व्हॅल्यू 5 असणार बी डी एफ यांची व्हॅल्यू 7 असणार बरोबर. तर असल्या वेळी काय लिहिणार आता आपल्याला विचारले काय त्याने हे विचारले मग ही स्टेप डायरेक्ट लिहून घ्या 3 गुणिले 5 अधिक 5 गुणिले परत सी ला व्हॅल्यू 5 आहे प्लस 11 गुणिले 5 बरोबर छेद. आता इथे लिहून घ्या 3 गुणिले 7 अधिक 5 डी ची व्हॅल्यू काय आहे 7 आहे अधिक 11 गुणिले काय रे 7च आहे बरोबर. माझी व्हॅल्यू काय येणार असं विचारलं. मग बघा इथं वरच्या मध्ये सर्व 5 कॉमनच आहे मग 5 कॉमन घ्या काय राहणार इथं 3 अधिक 5 अधिक 11 छेद इथे काय येणार 7 कॉमन आहे मग इथं आहे लिहून घ्या 3 अधिक 5 अधिक 11 बरोबर. मग काय होणार रे याला हा कट होणार बरोबर. मग उत्तर काय येईल रे उत्तर काय येणार 5:7. ज्यावेळी असं आलेलं असतंय आणि ज्यावेळी वरची टर्म म्हणजे ए च्या टर्म सर्व वरती दिल्या आहेत आणि बी च्या टर्म सर्व खाली दिल्या आहेत तर जो ओरिजिनल रेशो असतोय तोच त्याचा उत्तर येते म्हणजे 5:7 या प्रश्नाचं बरोबर उत्तर. फक्त तुम्हाला समजण्यासाठी ही स्टेप मी लिहिलेलं आहे. असं लिहिलं तरी उत्तर तुम्ही काढला तरी सेमच येणार आहे आणि डायरेक्ट जरी तुम्ही उत्तर टिक केला तरी उत्तर सेमच येणार आहे. तर असं सुद्धा तुम्ही सोडवू शकता. आता इथं बघा हा पण सेम टाईपचं गणित आहे तर कसं येणार आहे उत्तर तर बघा इथं काय परत आपण काढून बघूया
जेणेकरून तुमचं कन्फ्युजन राहणार नाही. तर काय येणार आहे ए छेद बी सी छेद डी आणि ई छेद एफ आहे बरोबर. ई छेद एफ दिले बरोबर. काय येणार 2/3 आलं बरोबर. मग आता बघा, आता पुढची आपली स्टेप लिहून घ्या. पुढची स्टेप काय आहे तर बघा इथे काय म्हटलंय बघा, 2 गुणिले ए चा स्क्वेअर काय रे 4 आहे बरोबर. वजा 3 गुणिले सी म्हणजे काय रे 4 आहे म्हणून काय येणार 3 2 2 आहे म्हणजे काय येणार 4 येणार वर्ग केला. वजा प्लस 4 ई म्हणजे काय 4 येणार. छेद छेद काय येणार रे परत सेम आहे बघा, 2 गुणिले किती 3 चा वर्ग 9 वजा 3 डी चा वर्ग डी म्हणजे काय 3च आहे गुणिले 9 प्लस 4 एफ म्हणजे काय 3 3 चा वर्ग म्हणजे काय 9. म्हणजे उत्तर काय येणार रे इथं मी समजा वरती काढलं कॉमन 4 तर काय येणार आहे उत्तर इथं काय येणार 2 2 2 वजा येणार इथं 2 वजा 3 अधिक 4 बरोबर. आणि खाली काय येणार रे 9 2 वजा 3 अधिक 4 आलं. सेम इथं पण तसंच झाले, आला हा कट झाला, आला हा कट झाला. उत्तर काय मध्ये 4/9 आलं. म्हणजे पर्याय क्रमांक ए. इथं का असं आलं नाही रे डायरेक्ट जे मागच्या गणितात आलं होतं जे इथं का आलं नाही. इथं का आलं नाही बघा, इथं एबीसीडीच्या ज्या टर्म आहेत त्या नुसत्या ए सी ई म्हणजे सिंगल टर्म आहे. इथं वर्ग बिर्ग काय नव्हता, त्यामुळे जे रेशो राहिला तेच त्याचं उत्तर आलं या मागच्या गणितामध्ये. परंतु इथं काय म्हणतं रे इथं प्रत्येक जागी स्क्वेअर केले बघा, ए चा वर्ग सी चा वर्ग ई चा वर्ग म्हणून उत्तर पण 2 आणि 3च्या वर्गाच्या रूपात आला. आता समजा मी याला डायरेक्ट जरी वर्ग केला असता तरी उत्तर काय आलं असतं रे 4/9 आलं असतं. तर हेच इथं उत्तर काढायचं. फक्त इथं वर्ग आहे त्यामुळं वर्ग उत्तर आलं. तुम्ही डायरेक्ट सुद्धा उत्तरेचा टिक करू शकता. ही फक्त प्रोसिजर तुम्हाला समजण्यासाठी मी लिहिलेलं आहे. तर बघा आता पुढचा प्रश्न बघा. आता काय म्हटलं रे x⁻² आपल्याला काढून घ्यायचा आहे. एकदम सोपं गणित आहे. सेम असं लिहून घ्या 7x + y छेद 7x वजा y बरोबर काय येणार रे 7/2. त्रिकच गुणाकार करून घ्या. काय येणार रे 14x + 2y बरोबर काय येणार 7 49x वजा 7y. इथं परत काय आले सर्वांना. मग यांना इकडे टर्म लिहून घ्या. इथं काय येणार रे 2y इथं वजा 7 होता, इकडे आल्यावर काय येणार रे अधिक 7y बरोबर. इथं काय येणार रे 49x वजा 14x आला. इथं पण काय आलं, इथं काय येणार रे 9y बरोबर किती 49 मधनं 14 गेले राहिले किती रे 35x बरोबर. मग आता आपण x/y काढून घ्यायचं. म्हणजे काय येणार रे इथं आपलं y ला इकडे करून घ्या. मग इथं लिहून घ्या आपण स्टेप म्हणजे तुम्हाला कळेल. इथं लिहिल्यावर काय लिहिणार आपण इथं 9 35 ला इकडे घेऊया 35 इकडे काय येणार रे x/y म्हणजे x/y माझं उत्तर काय येणार रे 9/35 म्हणजे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. असं तुम्ही डायरेक्ट उत्तर काढू शकता. तर बघा पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा, जर a⁻b 2/3 आहे b⁻c 5/7 आहे तर c⁻a असं विचारले बघा. इथं व्यवस्थित बघायचं आहे. c⁻a विचारले. आतापर्यंत आपण a⁻b a⁻c असं विचारलं होतं, परंतु इथं c⁻a विचारले म्हणजे पहिला c ची व्हॅल्यू येणार आणि मग a ची व्हॅल्यू येणार. हे सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यायचं. मला लिहून घ्या पहिला a b c असं आलं. इथे काय 2/3 इथं काय 5/7 आहे बरोबर. मग काय येणार आहे इथं काय नाही म्हटलं इथं 5 असणार, इकडे काय नाही म्हटलं आडव्या ओळीच्या बघायच्या 3 आला. इथे किती आलं रे 5 2 10 तर 15 इथे किती आलं रे 7 3 21 हा रेशो आला. परंतु विचारले की आपल्याला c⁻a विचारले म्हणून काय उत्तर काय येणार आपलं 21 पहिला येणार आणि 10 नंतर येणार. कारण इथं विचारले काय c⁻a म्हणजे 21 पहिला येणार आणि 10 नंतर येणार. हे इथं बघा चुकून आपण a⁻c टिक केला तर 10⁻21 होऊ शकते, परंतु तसं विचारलेलं नाही त्यांनी c⁻a विचारले. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघायचं की विचारले काय नेमकं. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार. तर बघा आता पुढचा प्रश्न काय म्हटले बघा, तर काय म्हटले a अधिक b b अधिक c c अधिक a असं दिले आपल्याला आणि a b c ची व्हॅल्यू आपल्याला असं दिले की बाबा 3a तर 3a + 2 + b वजा 4c ची व्हॅल्यू काय असं आपल्याला विचारले. हा जरा टफ क्वेश्चन आहे. तर कसं सोडवायचं बघा. आता आपल्याला दिले का बघा a अधिक b याची व्हॅल्यू समजा आपण 15 दिलो. पुढे काय दिले b अधिक c दिले बरोबर काय आहे रे 14 आहे समजा.
इथं जसं दिले रेशो जसं जसं मांडून घ्या. याला हे याला यो आणि याला यो याला हे घ्या. बरोबर असं मांडून घ्या. परत काय दिले सी अधिक ए बरोबर काय येणार आहे 11 आहे. असं करा. तिघांची बेरीज करा तर काय येणार आहे इथं ए अधिक ए 2a. मग कॉमन काय येणार आहे 2a अधिक 2b अधिक 2c. त्यातला 2 मी कॉमन काढला तर याची बेरीज काय येणार आहे 15 अधिक 11. 15 अधिक 14 किती रे 29 आणि 11 किती रे 40. बरोबर 40 आला. मग ए अधिक बी अधिक सी बरोबर किती येणार माझा 20 येणार. बरोबर ए अधिक बी अधिक सी 20 येणार. मग आता आपलं ए आता परंतु त्यांनी काय म्हटलंय बघा ए अधिक बी अधिक सी 40 आहे. म्हणजे प्रत्येक संख्येचे आपल्याला दुप्पट करायचे आहे. म्हणजे काय करायचे आपल्याला प्रत्येक संख्येचे आपल्याला दुप्पट काढायचे. तर उत्तर काय येणार असं आपल्याला विचारले. मग काय करणार आहे मी सर्वप्रथम पहिला आपण एबीसीच्या व्हॅल्यू काढूया. आता ए ची व्हॅल्यू काढायची मला. मग 20 मधनं मला बी छेद बी आणि सी ची व्हॅल्यू वजा करायला पाहिजे. बी आणि सी किती आहे रे 14 आहे. 20 मधनं 14 गेले राहिले किती रे 6 आलं. मग प्रत्येक संख्या ही दुप्पट आहे. गुणगुणिले 2 करा. हे किती येणार रे ए ची व्हॅल्यू आली 12. बी ची व्हॅल्यू काय येणार रे तर 20 मधनं आपल्याला बी ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे आपल्याला ए आणि सी वजा करायला पाहिजे. ए आणि सी कशात आहे रे सी आणि 11 आहे. म्हणजे 20 मधनं 11 गेले राहिले किती रे 9. मग 9 गुणिले 2 करा म्हणजे किती आलं रे 18 आलं. बरोबर मग तसंच आपण सी ची व्हॅल्यू काढायची. सी ची काढायला काय करणार रे 20 मधनं आपल्याला ए आणि बी वजा करणार. इतर राहणार 20 मधनं 15 गेले किती राहिले रे 5 आलं. मग 5 गुणिले 2 करा म्हणजे उत्तर किती आलं रे 10 येणार. आता बघा एबीसी बरोबर 40 झाले काय बघा 12 अधिक 18 30 अधिक 40 बरोबर आता 40 झाले. आता आपल्याला काय करायचं फक्त यात व्हॅल्यू पुट करून या कीची आपल्याला किंमत काढायची. मग काढा 3 गुणिले 12 अधिक बी म्हणजे किती रे माझा 18 आहे वजा 4 गुणिले 10 सी ची व्हॅल्यू आपली 10 आहे. मग 12 तरी किती येणार आहे 36 अधिक 18 वजा 40 बरोबर. मग 36 अधिक 18 किती येणार रे 54 वजा 40 म्हणजे उत्तर किती आलं रे माझं 14. कळालं का तुम्हाला कसं सोडवायचं आहे प्रश्नाचं उत्तर. म्हणजे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर हा जरा टफ प्रश्न आहे. तुम्हाला जरा व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे की इथं बाबा आपल्याला बेरीज करून घ्यायला पाहिजे. मग बेरीज करून गेल्यानंतर इथं व्हॅल्यू दिली आपल्याला. इथं आपल्याला ही व्हॅल्यू दिल्या त्या व्हॅल्यू त्यात पुट करून याचं आपण उत्तर काढू शकतो. तर बघा पुढचा प्रश्न आपण बघून घेऊ. सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे बघा. इथं परंतु विचारलंय काय बघा 1/a 1/b आणि 1/c. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये हा टॉपिक करून घेतलाय की नेमकं कसं काढायचं असतं 1/a 1/b आणि 1/c असेल तर आपण नेमका रेशो त्यांचा कसा काढतो हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे ऑलरेडी. मग ते तुम्ही काढून घ्यायचं आहे. मग आता आपण जनरली आपण डायरेक्ट काढून घेऊया आता की कसं येते बघा. आता इथं काय दिले बघा a + b + c 26 दिले. मग आता इथं टोटल काय येणार आहे 2a अधिक b अधिक c बरोबर काय येणार यांची बेरीज येणार 7 अधिक 6 किती रे 13 13 आणि 5 किती रे 18 येणार बरोबर. मग a + b + c बरोबर किती येणार रे 9 येणार. इथपर्यंत काय आले सर्वांना बरोबर. त्यांनी काय दिले रे 27 दिले. म्हणजे जे काय येणार ते माझा गुणिले 3 येणार कारण 9 त्रिक 27 येते. म्हणजे जे काय एबीसी ची व्हॅल्यू येईल त्याला मला गुणिले 3 करावं लागणार. गुणिले आपण त्याला 3 करून घ्यायचं. मग आता एबीसी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग ए ची व्हॅल्यू काढायला काय करणार रे 9 मधनं मला बी आणि सी ची व्हॅल्यू वजा करणार. बी आणि सी माझं किती आहे रे 6 आहे. म्हणजे ए ची व्हॅल्यू 3 आली. याला गुणिले 3 करा म्हणजे उत्तर किती आलं ए बरोबर 9 आलं. बी ची व्हॅल्यू तशीच काढून घ्या. बी काढायत ना 9 मधनं आपल्याला बी ची काढायची म्हणजे ए आणि सी ची वजा करायला लागणार. म्हणजे हे करायला लागणार म्हणजे 5 वजा करायला लागणार. 5 9 मधनं 5 गेले राहिले किती रे 4. मग 4 गुणिले 3 करा किती आलं रे 4 त्रिकम 12 आलं. मग सी ची व्हॅल्यू काढायसाठी आपल्याला ए बी आणि सी ची व्हॅल्यू नाही ए आणि बी ची व्हॅल्यू वजा करायला पाहिजे. मग 9 मधनं 7 गेले किती राहिले 2. मग 2 गुणिले 3 करा आले किती रे 6 बरोबर. मग यांची बेरीज 27 आली का रे बघा चेक करा 9 अधिक 12 किती आले रे 21 21 6 27 म्हणजे बरोबर आहे आपली व्हॅल्यू आता बरोबर आले. मग आता हे मांडून घ्या 1/a किती आहे रे 9 रेशो काढून घ्यायचा आपल्याला. ए तर मांडून घ्या 1/9 1/12 आणि ते किती आले रे 1/6 असं आलं बरोबर. आता तिघांना भाग जाणार व्हॅल्यू किती आहे रे तिघांना भाग जाणार व्हॅल्यू आहे 36. म्हणजे सगळ्याला वरती 36 आहे समजा टॉपला तर काय येणार रे 9 चौक 36 12 त्रिक 36 आणि 6 आहे 36 म्हणजे रेशो काय येणार रे 4 3 6 म्हणजे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर. मागच्या गणिताचा रेफरन्स लावून घेऊन फक्त यांनी रेशो फक्त व्यस्त विचारलाय बाकीचं यामध्ये काही केलेलं नाहीये. सेमच टाईपचं गणित आहे. आता इथं बघा काय म्हटलंय
ए बी सी डी आपल्याला दिले, म्हणजे बघा तर काय म्हटले, ए अधिक बी अधिक सी छेद डी ची व्हॅल्यू आपल्याला काय दिली, 17:3 दिले, यांचा रेशो दिलाय. नंतर काय म्हटले बघा, ए अधिक सी अधिक डी छेद बी बरोबर काय दिले मला, 3:1 दिलाय. बरोबर. आणि काय म्हटले बघा इथं, ए अधिक बी अधिक डी छेद सी बरोबर काय दिलं रे मला, 3:2 दिलाय. तर आपल्याला विचारलंय काय बघा त्याने, ए अधिक नाही, हे अधिक नाही विचारलं, एक मिनिट थांबा. विचारले काय त्याने आपल्याला, बी अधिक सी अधिक डी अपॉन ए याचा रेशो काय येईल हे आपल्याला काढायचं आहे. मग सर्वप्रथम काय करू घ्यायचं असल्या गणितामध्ये, तर बघा इथं काय किती टर्म आहेत रे, 1 2 3 4, इथं पण किती आहेत रे, 1 2 3 4, इथं पण किती आहेत, 1 2 3 4. मग सगळ्यात 4 टर्म असतील तर सगळ्यांची बेरीज समान यायला पाहिजे होती, पण सगळ्यांची बेरीज समान आल्या का रे, नाही आलेली. तर समान करून घ्या. इथं बघा किती आहे, 17 आणि 3 किती होते रे, 17 आणि 3 किती आलं, 20 आलं. 20 आलं. मग हे किती आहे बघा, 3 अधिक 1 4 आलं. मग 4 ला कशाने गुणाय पाहिजे मला, गुणले 5 केलं समजा मिळाला, 15 उन्हात आणि याला 5 केलं, हा 20 झाला का रे, झाला 20. मग याला पण 20 करून घ्या. याला किती रे, यांची बेरीज किती आहे, 3 अधिक 2 5, याला 4 गुणा, 3 गुणिले 4 12 आणि 2 गुणिले 4 8. आता रेशो बरोबर झाला का रे. तर बघा आता आपली व्हॅल्यू डायरेक्टच निघत्या. डी बरोबर माझा किती असणार रे, 3 आहे, इथे लिहून घेतो मी, डी बरोबर माझा 3 आहे. बी बरोबर किती येणार रे माझा, 5 आला. आणि सी बरोबर किती आला रे माझा, 8 आला. बरोबर. एवढं सगळं आलं, 8 आलं. मग आपल्याला यातलं फक्त कुठली व्हॅल्यू नाही, आता आपल्याकडे ए ची व्हॅल्यू नाही. मग कशात पण पुट करून घ्या. आता आपल्याला माहिती आहे ए प्लस बी प्लस सी 17 आहे, मग याच्यात पुट करून घ्या आपण. आता बघा ए प्लस बी, बी किती आहे रे माझा, 5 आहे. सी बरोबर किती आहे रे माझा, 8 आहे. बरोबर. मग बी प्लस सी, 5 अधिक 8 किती रे, 13. 13 17 मधनं 13 गेले, राहिले किती रे, 4 राहणार. म्हणजे एक बरोबर किती आहे माझा, 4 आहे. बरोबर. ए बरोबर 4 आहे. ही व्हॅल्यू काढायची यात आणि ही व्हॅल्यू सगळी यामध्ये पुट करायची. मग काय येणार उत्तर बघा, बी किती आहे माझा 5 अधिक सी किती आहे 8 अधिक डी किती आहे 3 छेद ए किती आहे रे माझा 4 आहे. बरोबर. ही व्हॅल्यू यात पुट करून घ्यायची. 8 आणि 5 13. बरोबर. 13 आणि 3 16, म्हणजे किती वेळा आलं रे तर 16/4. म्हणजे रेशोत काढायला गेलं काय येणार रे, 4/, म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार रे, डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. कळाले का तुम्हाला हे गणित कसं सोडवायचं आहे. फक्त रेशो जे आहे तो फक्त आपण टोटल कडे समान करून घेतला, कारण प्रत्येककडे 4 टर्म होते, फक्त आपण त्याला समान करून घेतलं यामध्ये. बाकी या गणितामध्ये काही वेगळं करायची गरज नाही आहे. तर बघा त्याच टाईपनं आता पुढचे प्रश्न आणि आता वेगळ्या टाईपचे आपले सुरू झालेत. तर काय म्हणते बघा, ए बी सी आणि डी या 4 संख्यांची बेरीज 875 आहे. बरोबर. एबीसीडी यांच्या संख्याची बेरीज 875 दिल्या. तर काय म्हटले, ए आणि बी चं गुणोत्तर दिले, बी आणि सी चं गुणोत्तर दिले आणि सी आणि डी चं आपल्याला गुणोत्तर दिले. तर सी ची किंमत काढायची आहे. एकदम सोपा प्रश्न आहे हा. आतापर्यंत आपण सोडवले त्याच टाईपचा प्रश्न आहे. सी डी लिहिला, परत प्रश्न हे लिहून घ्या 1 2. बी सी चं रेशो किती आहे 3 1 आणि सी डी चं रेशो किती आहे 2:3 असा रेशो आहे. तर काय करायला लागणार रे आपल्याला, इथं आडव्या ओळी बघा 3 आहे, इथं 1 येणार, इथं किती रे 2 आहे, इथं 2 लिहून घ्या, इथं 2 येणार, पण 2 येणार. झालं. फक्त आपल्याला गुणाकार करून घ्यायचा. आता 3 दुनी 6, 3 दुनी 6 आणि 2 12, ते 2 2 4 आणि ते किती रे 2 3 6. मग परत त्याला 2 ने बघा जातो, घालून घ्या 3 6 2 3. बरोबर. इथं पण तुम्हाला कळाले. मग आपल्याला काय दिलं रे, टोटल त्यांची बेरीज आपल्याला 875 दिल्या. मग 875 आता या सर्वांची बेरीज 875 असणार आहे, म्हणजे किती 6 आणि 3 9. बरोबर. 9 आणि 5 14 आलं. बरोबर. 6 आणि 3 9, 9 आणि 5 14 आलं. रेशो बरोबर लिहिलं का एकदा चेक करून घेऊ आपण. 2 3 6 3 12 2 असते, हा सर्व बरोबर लिहिले आहे. तर आपल्याला सी ची किंमत काढायची आहे. मग काय येणार आहे बघा, आता आपल्याला टोटलची बेरीज किती दिली रे आपल्याला 875 दिले. मग बघा काय म्हटले, 3 6 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3 14. मग 14ची आपल्याला बेरीज किती दिली रे 875, ही माझी 14ची बेरीज आहे. बरोबर. ही माझी 14ची बेरीज आहे. तर आपल्याला काढायचं कोणाच्या व्हॅल्यू रे,
सी ची व्हॅल्यू काढायची. सी म्हणजे माझी व्हॅल्यू किती रे, 2 ची व्हॅल्यू काढायची. तर 2 ची व्हॅल्यू काढायला असं 2 लिहा. मग आता याच्या पुढे काय येणार रे, हा 2 ला हा भाग आला 7. बरोबर, 7 आला. महिला 7 नेला, याला भाग घालून घ्या. झालं, एवढंच काढायचं आहे तुम्हाला. 7 एके 7 राहिला किती रे 1 आणि तो 7 घ्या. 7 दुनी 14 राहिले किती रे 3 आणि शेवटचा 5, 7 5 35. म्हणजे उत्तर काय आलं माझं 125 या प्रश्नाचं बरोबर उत्तर. फक्त त्यांनी कॅल्क्युलेशन वाढवायचा तुमचा प्रयत्न केलाय. बाकी या गणितामध्ये काही नाही आहे, फक्त कॅल्क्युलेशन तुमचं वाढवलंय. बाकी गणित एकदम सोपं आहे हे गणित. आता बघा हे गणित बघा काय म्हटले, ए बी सी यांनी आपापसात 10,500 रुपयाची रक्कम अनुक्रमे 5, 7, 9 याप्रमाणे विभागून घेतात. म्हणजे 5, 7, 9 याप्रमाणे विभागून घेतले. जर प्रत्येकाला 500 रुपये जास्त मिळाले असते तर एबीसी यांच्याकडे नवीन रकमेचे गुणोत्तर काय असेल असा प्रश्न पडला. मग सर्वप्रथम काय करायला लागणार आपल्याला, यांचं गुणोत्तर ज्या पैसे आहेत ते पैसे आपल्याला सर्वप्रथम वाटून घ्यायला लागणार. मग काय येणार आहे 10,500 ही व्हॅल्यू कितीची आहे रे आपली, 5 अधिक 7 12, 12 आणि 9 किती रे 21. बरोबर, ही 21 ची व्हॅल्यू आहे माझी. बरोबर आहे, महिला भागाकार करा काय येते रे 21 5 105 आणि 2 शून्यला 2 शून्य. मग रक्कम काय असणार आहे माझी, पहिल्याची रक्कम किती आहे 5 गुणिले 500, दुसऱ्याची रक्कम किती आहे रे 7 गुणिले 500 आणि तिसऱ्याची रक्कम किती आहे रे 7 गुणिले 500. बरोबर, असं झालंय. मग पुढे काय करायला लागणार आहे, आता यांची रक्कम लिहून घ्या. किती आला रे 5 5 2500. पुढे काय येणार आहे 7 5 3500. बरोबर, इथं 9 आहे, 7 दिले चुकून मी, इथं 9 आहे. 9 5 4500. इथं पण काय आलं, आता प्रत्येकामध्ये 500 वाढवल्यात त्यांनी म्हटलं इथं की प्रत्येकानं 500 रुपये वाढवल्यात, प्रत्येकाच्यात 500 रुपये वाढवल्यात. बरोबर, तर नवीन रक्कम काय येईल रेंजची, इथं किती येणार 3000 येईल, इथं किती येणार 4000 येईल, इथं किती येणार रे 5000 येईल. बरोबर, मग प्रत्येकाला आता भाग घालून घ्या. या 3 शून्यला हा 3 शून्य गेला, इकडे प्रत्येकात 3 शून्य गेले. मग नवीन रेशो काय येणार याचा फायनल 3:4:5. म्हणजे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. जे कोण आपल्या चॅनलवर नवीन आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून घ्यायचा आहे. तर बघा आता पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न जरासा टफ आहे परंतु एवढा अवघड नाही आहे. तरी बघा आता काय म्हणते बघा, 6,300 रुपयाची रक्कम ए बी सी डी मध्ये अशा प्रकारे विभागली जाते की, बघा आता प्रश्न कसा दिलाय, ए बी सी म्हणजे काय म्हटले बघा, ए बी सी डी मध्ये अशा प्रकारे विभागले जाते की, तर काय म्हटले बघा ए अधिक डी आणि काय म्हटले बी अधिक सी यांचे एकत्रित वाट्याशी असलेले गुणोत्तर 11:10 आहे असं म्हटले त्यांनी. किती म्हटले रे 11:10 आहे असं म्हटले. बरोबर, टोटल रक्कम किती आहे त्यांची 6,300. बरोबर, 11:10 आहे. तर काय म्हटले बघा पुढे काय म्हटले, आणि बी आणि डी च्या वाट्याचे गुणोत्तर म्हणजे काय म्हटले बी आणि डी च्या वाट्याचे गुणोत्तर काय दिले रे 8:9 दिले. बरोबर, बी आणि डी च्या वाट्याचे गुणोत्तर 8:9 दिले. तर सी ला इथं लिहूया आपण, सी चा इकडे लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सोपं पडेल जरासं. 1560 रुपये मिळाले इथे दिले बघा, सी ला 1560 रुपये मिळाले. तर ए आणि बी च्या वाट्यातील फरक किती आहे, ए आणि बी च्या वाट्यातील फरक किती आहे असं म्हटले त्यांनी. आता बघा पहिला 11:10 देऊन गेले, आपल्याला टोटल व्हॅल्यू त्यांनी दिल्या 6,300 आहे. मग 6,300 ही व्हॅल्यू किती असणार आहे, यांची दोघांचीच बेरीज असणार आहे 6,300. म्हणजे 10 अधिक 11 किती 21 येणार. मग 21 म्हणजे किती 21 त्रिक 63 येते, 300 ची व्हॅल्यू येणार. मग 11 गुणिले 3 किती येणार रे 3300. बरोबर, आणि हे किती येणार रे 3000 येणार. इथपर्यंत सर्वांना कळाले. बरोबर, इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे काय, तर क्लिअर आहे. बी आणि सी ला एवढं मिळालं. तर त्यात काय म्हटले त्यांनी सी ला 1560 रुपये मिळाल्यात. बरोबर, सी ला किती मिळालेत रे 1560 रुपये मिळालेत. तर बी ला किती मिळाले असतील, इथं बघा इथं काय म्हटले बी आणि सी मिळून 3000 भेटल्यात. काय म्हटले तर बी अधिक सी मिळून किती मिळालेत रे 3000 रुपये भेटल्यात. त्यातनं सी ला किती मिळाल्यात, सी ला समजा आपल्याला सी यातनं वजा करून घेतलं तर आपल्याला बी मिळणार का नाही रे, मग आपण सी ला इथं वजा करून घेऊया. समजा मी इथनं सी ला वजा केला, राहिलेली रक्कम बी लाच मिळाली असणार आहे. बरोबर,
राहिलेली रक्कम कोणाला बीला मिळाली असणार. मग यातनं मग वजा करून घेतो. किती येणार आहे? 1560 वजा केलं तर किती येणार आहे? इथं शून्याला शून्य आला, इथं 4 आला, इथं अजून एक जाणार, इथं 4 आला, इथे किती येणार आहे? 1440 म्हणजे आता आपल्याला कळालं बीला किती मिळाले रे मला? 1440 मिळालेत. बरोबर, 1440 मिळाले. आता आपल्याला काढायचं कसं? आपल्याला विचारले काय ए आणि बी यांच्या वाट्यातील फरक किती असं विचारले. मग ए आणि डी काढायचं आपल्याला ए काढून घ्यायला पाहिजे. मग ए कसं काढणार आहे आपण? आता इथं बघा, इथं काय दिले? बी बरोबर 8 दिले, म्हणजे हीच माझी व्हॅल्यू 8 ची व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू म्हणजे 8 ची असणार आहे. इथं लिहून घेतो बघा, तुम्हाला कळेल व्यवस्थित. 1440 खालच्या रेषेत बघा. आता ही 8 ची व्हॅल्यू आहे माझी, कारण इथं बी बरोबर 8 दिले. तर आपल्याला डी ची व्हॅल्यू काढू शकतो ना याच्यावरून आपण. ती 9 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. 9 ची व्हॅल्यू काढायला काय करणार? याला 8 ने भाग घालवा पहिला. 8 एके 8 राहिले किती? 6. 8 8 64 आणि 0. मग किती येणार आहे? 0 9 8 72. 7 राहिलं, 9 आणि 7 16. बरोबर, 162 येणार. 8 90 बरोबर आहे. 1620 आलं. म्हणजे डी कडे किती रुपये आहेत रे आपल्याकडे? 1620 आहेत. टोटल ए आणि डी कडे मिळून किती होतं रे? तर बघा, थांबा एक मिनिट, तुम्हाला दाखवतो क्लिअर मध्ये. बघा आता काय म्हटले? ए आणि डी कडे मिळून किती आहेत रे? ए अधिक डी कडे मिळून किती आहेत आपल्याकडे? 3300 आहेत. बरोबर, ए आणि डी कडे मिळून 3300 आहेत. त्यातले आपल्याला काय करायचंय रे? डी चं वजा केलं तर मला ए ची व्हॅल्यू मिळणार आहे. डी चं मी वजा करून घेतो यातनं. समजा मी डी चं वजा केलं यातनं, काय करायला लागणार? फक्त आपण इथनं डी ला इथनं कट करूया, म्हणजे आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू ए ची मिळेल. मग डी ची व्हॅल्यू मी इथनं वजा करतो. वजा डी ला किती मिळाले रे? 1620 मिळाले. इथनं वजा करा म्हणजे काय येणार आहे? 0 8 13 7 गेले, किती राहिले रे? 6 आणि 1 म्हणजे 1680. म्हणजे याला किती मिळाल्यात रे? ए ला किती मिळाल्यात? 1680. बरोबर, 1680. आता यांच्यातला गॅप काढायचा आपल्याला. गॅप कोणाकोणाचा काढायचा रे? ए आणि सी च्या वाट्यातील फरक किती असं आपल्याला विचारले. काय विचारले रे? इथं बघा, ए आणि सी च्या वाट्यातील फरक विचारले. मग ए ला किती मिळालेत रे? 1680. आणि डी ला किती मिळालेत रे? 1440. यांच्यातला फरक किती आहे रे? 0 4 2 म्हणजे किती आहे रे? 240 फरक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हा प्रश्न थोडासा किचकट आहे, परंतु कसा आहे, तुम्ही हे गणित समजून घ्यायचं आहे. जेणेकरून कसा आहे, या पद्धतीचा एखादा प्रश्न जर पडला कुठेतरी तर तुम्ही या पद्धतीनं सोडू शकताय. फक्त गुणाकार वगैरे थोडाफार करायचा आहे यामध्ये, बाकी काही अवघड नाही या गणितामध्ये. पेपरला पडलेला प्रश्न आहे हा, त्यामुळे तुम्हाला माहित पाहिजे. तर बघा आता काय म्हटलंय बघा, पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. एक माणूस 12,900 5 मुले 4 मुली आणि 2 पुतण्यामध्ये वाटतो. प्रत्येक मुलीला प्रत्येक पुतण्यापेक्षा 4 पट जास्त मिळते. आता इथं बघा, मुलीला 4 मिळालं आणि पुतण्याला किती मिळणार आहे? मग 1 मिळणार, कारण 4 पट जास्त मिळते म्हटलंय. एक मिनिट, पुतण्याला 1 मिळत असलं तर मुलगीला 4 मिळणार आहे, कारण लिहिलं इथं बघा. आणि प्रत्येक मुलाला पुतण्यापेक्षा 5 पट रक्कम जास्त मिळते. प्रत्येक मुलाला पुतण्यापेक्षा जास्त. इथं मुलगा आहे, पुतण्यापेक्षा 5 पट, म्हणजे याला 1 मिळत असलं तर याला 5 मिळणार, म्हणजे हा याचा रेशो झाला. बरोबर. मग आता काय म्हटलं बघा, तर प्रत्येक मुलीला किती रक्कम भेटली हे काढायचं आहे आपल्याला. मग बघा आता प्रत्येक मुलं मुली यांचं आपल्याला काय मिळालं? इफिशियन्सीचा रेशो, म्हणजे काम कसं करतात हा रेशो मिळाला. परंतु टोटल मुले किती आहेत रे? टोटल मुले 5 आहेत. टोटल मुले किती आहेत रे? 4 आहेत. आणि पुतण्या किती आहेत रे? 2 आहेत. यांचा गुणाकार करून घ्या, कारण टोटल एवढी जण आहेत, कारण एक माणूस एवढं काम करतोय. मग यांचा गुणाकार करून घ्या, किती येणार आहे? हा 16 अधिक 2 अधिक 5 5 25. बरोबर. मग यांना टोटल मिळून त्यांना किती दिले आहेत रे? 12,900 दिलेत. बरोबर. मग यांची बेरीज करून घ्या, किती आहे? 16 आणि 2 किती रे? 18. 18 अधिक 25. 18 अधिक 5 किती रे? 23. 23 अधिक 20 करा, किती आलं रे? 43. पण कळालं. आता 43 असा पाडा आहे की तुम्हाला डायरेक्ट याचा पाडा आला पाहिजे. मग काय करा पाहिजे? 43 40 त्रिक किती आहे रे? 120. आणि 3 त्रिक 9, म्हणजे 3 न भाग जातो याला. हे तुम्हाला डायरेक्ट कळायला पाहिजे, 3 न भाग जातोय. इथं उत्तर किती आलं रे? 300 आलं. बरोबर. इथं उत्तर किती आलं रे? 300 आलं. एकाला 300 आलं, परंतु त्याने विचारले काय बघा, तर प्रत्येक मुलीला, एका मुलीला किती मिळतात रे?
4 मिळतात. मग आपल्याला 4ची व्हॅल्यू काढायची. मग 300 गुणिले 4, जे उत्तर किती आलं रे माझं 1200 रुपये. जे उत्तर पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर कळालं का तुम्हाला कसं सोडवायचं? तर बघा, कळालं नसेल तर काय करा, तुम्ही परत एकदा बॅक घ्या व्हिडिओ मध्ये थोडासा आणि परत एकदा बघा, जेणेकरून काय होणार, हे टोटल त्यांची इफिशियन्सी म्हणजे एका दिवसात त्याला 4 रुपये मिळणार. असे त्यांनी 4 माणसं लावलेत, म्हणजे इथं खाली 4 माणसं लावलेत. इथं टोटल किती आहेत, नंबर ऑफ, म्हणजे नंबर ऑफ कोण आहेत, मुले मुली काय असते नंबर्स मध्ये केलेत आपण की किती नंबर्स आहेत ते. फक्त प्रत्येक मूल्यापर्यंत किती मिळणार, 4 रुपयाच्या हिशोबाने, म्हणजे 4 व्हॅल्यू एवढं मिळणार. म्हणून उत्तर काय येणार आहे, 1200 रुपये हे येऊन जाईल. तर बघा, आता पुढचा प्रश्न तुम्ही बघून घ्या. काय म्हटले, एक निश्चित रक्कम XYZ यांच्यामध्ये अनुक्रमे 12, 13 आणि 14 या प्रमाणात विभागली जाणार आहे. परंतु चुकून काय झालं बघा, 13, 11, 15 या प्रमाणात विभागली गेली. त्यामुळे वायला 160 रुपये कमी मिळाले. काय म्हटलं रे, वायला 160 रुपये कमी मिळाले. तर एकूण रक्कम किती होती असं म्हटले. मग आता काय करायचं, पहिला आपण रेशो लिहून घेऊया. त्याला काय लिहूया, XYZ असा रेशो लिहून घेऊया. मग काय येणार आहे, एक्सला पहिला किती मिळणार होते, 12, 13 आणि 14 बरोबर. पण त्यांना मिळालेत किती रे, 13, 11, 15. सर्वप्रथम आपण सोडवण्यासाठी पहिला सर्वांच्या सरासरीचं जी बेरीज आहे ती इक्वल यायला पाहिजे, कारण माणसं आपल्याकडे 3 आहेत. मग 3 माणसाला इक्वल असे रुपये यायला पाहिजेत. मग ते हायलाइट काय, सर्वप्रथम ते आपण बघून घ्यायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं, पहिला याची बेरीज करून घ्या. आता बघा, 12 अधिक 13 किती रे, 25 बरोबर. 25 अधिक 14 किती रे, 39 आले. म्हणजे याची बेरीज माझी 39 आहे बरोबर. मग खालच्याची पण 39 आले का बघा. 13 अधिक 11 किती रे, 24. 24 आणि 15 39, म्हणजे 39 हा रेशो बरोबर आहे. मग पहिला आता काय म्हटलं, वायला 160 रुपये कमी मिळाले. वायला पहिला किती मिळत होते तरी, 13 रुपये मिळत. 11 आता किती मिळाले तरी, 11 रुपये मिळाले. म्हणजे कमी किती झालं रे, 2चा रेशो कमी झाला. हा 2चा रेशो म्हणजे किती असणार रे, 160 असणार. इथं पण काय आलं तुम्हाला, 2चाच 160 असणार. म्हणजे 1 बरोबर किती असणार रे, 80 असणार. 1 बरोबर 80 असेल तर टोटल किती असणार रे, टोटल आपलं 39 आहे, आपण आताच मोजले. तर एकूण रक्कम काय येणार रे, 80. 39 गुणले 80 करूया, असं लिहूया. 39 गुणले 80, शून्याला शून्य लिहिला. 8 9 किती रे, 72 येणार. इथे येणार 7, 8 त्रिक 24. 24 अधिक 7 किती रे, 31. म्हणजे उत्तर काय येणार रे, 3120 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर. तर बघा, आता हा पुढचा प्रश्न बघा. 5 11 मध्ये या गुणोत्तरमध्ये प्रत्येक पदामध्ये कोणती संख्या मिळवावी जेणेकरून ते गुणोत्तर 3 5 होईल असं म्हटलंय. एकदम सोपा प्रश्न आहे हा प्रश्न बघा. प्रश्न काय म्हटले, पहिला किती आहे रे माझा, 5x आहे. आणि त्यानंतर किती आहे रे, हा 11x आहे. अशी संख्या आहे समजा बरोबर. 5x 11x. मग त्यांचं गुणोत्तर किती करायचं आहे मला, 3 5 करायचंय बरोबर. काय म्हटलं, 5/11 मध्ये त्याला गुणोत्तर आपल्याला 3 5 मध्ये करायचंय. मग आपण याला काय करायला पाहिजे की कोणती संख्या मिळवायला पाहिजे. मग अशा वेळी काय करू शकता तुम्ही डायरेक्ट ऑप्शनची मदत यामध्ये घेऊ शकताय. आता बघा 3/5 कधी येते ते यातून तुम्हाला समजून जाईल. बघा आता 5 आणि 11 अशीच व्हॅल्यू आहे समजा. मग आपण काय करूया, प्रत्येक संख्येत आपण मिळवून घ्या. प्रत्येक संख्येत आपण एक एक संख्या मिळवूया. 5 अधिक 2 केलं किती येणार रे, आता पहिल्या 2 धरूया म्हणजे किती येणार, 7. 7 आणि 13 येणार. हा येते काय, नाही येत. पहिली संख्या फेल गेली. दुसरी संख्या बघूया, 5 आणि 4 9 आलं आणि 11 आणि 4 15 आलं. बघा हे मॅच होते काय, बघा 3 5 येते. म्हणजे उत्तर काय येणार आहे माझा, पर्याय क्रमांक बी. अशा प्रश्नामध्ये शक्यतो तुम्ही ऑप्शनच टाकून सोडवा जेणेकरून हे प्रश्न लगेच सुटतात. त्यामुळे ऑप्शनवरून सोडवणे हे पद्धतीला एकदम सोपी पद्धत आहे की डायरेक्ट तुम्ही ऑप्शन टाका यामध्ये आणि डायरेक्ट तुमचं उत्तर येऊन जाईल यामध्ये. आता बघा बाकी संख्या पण तुम्हाला टाकून दाखवतो उत्तर येते का नाही येणार उत्तर. बघा आता 5 अधिक 6 करा किती येणार, 11 येणार. 11 अधिक 6 करा किती येणार, 17 येणार. हा रेशो जुळतो का रे, नाही जुळत, कारण 3 5 होत नाही. परत 5 मिळून बघा, हा 10 येणार आणि हा किती येणार, 11 5 16 येणार. हा किती होतोय का रे, हा किती होतोय, 5 8 होते. आपल्याला 3 5 मिळवायचं मिळते का रे, नाही मिळत. म्हणून पर्याय क्रमांक 2 ऑप्शन वरला तुम्ही डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर टिक करू शकता. कारण प्रत्येक वेळी इथं प्रत्येकात किती संख्या वाढवली हे आपल्याला माहित नाही. मग डायरेक्ट आपण इथं वाय असं प्रत्येक इक्वेशन सोडवण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही हे उत्तर ऑप्शनवर टिक करू शकता.
आता इथं पण बघा काय म्हटलंय, या गुणोत्तरामधून कोणती संख्या वजा करावी जेणेकरून उत्तर तेच येईल. तसाच प्रश्न विचारला इथं. मग इथं काय करणार आपण, परत ऑप्शनची मदत घेऊया आपण. इथे किती आहे रे, 15 19 आहे आणि आपला काढायचं कशात आहे, 3 मध्ये काढायचं आहे. मग आता वजा वजा करूया आपण. आता बघा 15 मधनं 5 गेले 10 येणार. 10ला कधी 3 भाग जातो का, 3 येऊ शकतं का 10ला, नाही येणार. म्हणजे हा प्रश्न हा चुकीचा आहे. मग आता बघा 15 मधनं 2 गेले 13 येईल. 13 आल्यावर उत्तर येऊ शकतं काय, 3 येऊ शकतं काय, नाही येऊ शकत, हे पण येणार नाही. 15 वजा 3 केलं 12 येऊ शकते बाबा, 15 वजा 3 केलं 12 येणार. आणि 19 वजा 3 केलं तर किती येणार रे, 16 येणार. म्हणजे येऊ शकतं का रे, 3/4 आलं बघा हे उत्तर. पण पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आता 4 टाकून पण तुम्हाला दाखवतो, येणार नाही उत्तर बघा. 15 मधनं 4 गेलं 11 येणार आणि एक किती येणार रे, 15 येणार. हा रेशो आला का रे, नाही आला. पण पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता बघा पुढचा प्रश्न तुम्ही सोडवून घेऊया. आता आता काय म्हटलंय बघा, एका कॉलेजमधील मुले व मुलींची संख्येचे गुणोत्तर 3:2 आहे. बरोबर, मुले आणि मुली म्हणजे समजा आता 3x आहे आणि 2x आहे. बरोबर, जर 40 मुलांनी कॉलेज सोडले, बघा 40 मुले सोडल्यात आणि 40 मुली जॉईन झाल्यात, तर त्यांचा रेशो काय आला रे, 2:3 होईल. तर कॉलेजमधील मुलांची सुरुवातीची संख्या शोधायची आपल्याला. मग काय नाही, त्रिकस गुणाकार फक्त करायचा या गणितामध्ये. एकदम सोपं गणित आहे बघा. 3 त्रिक 9x म्हणजे 4 त्रिकम 12. बरोबर, इथे येणार रे 4x प्लस 80 येणार. बरोबर, मग करा. 9x मधनं 4x गेलं, राहिले किती रे 5x. 5x बरोबर इथे 120 वजा आहे, इकडे गेल्यावर काय होणार रे, अधिक होणार. 120 अधिक 80 किती येणार रे, 200. म्हणजे x बरोबर किती आलं रे माझं, 40 आलं. बरोबर, x बरोबर 40 आलं. तर आपल्याला मुली काय विचारले, मुलं विचारल्यात. मुलं म्हणजे काय माझं 3x आहे. मग काय येणार, 3 गुणले 40 म्हणजे किती येणार रे, 120. म्हणजे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर पुढचा टॉपिक काय आहे, नाण्यावरचे गणित आहेत. हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊ. तर तुम्हाला व्हिडिओ नक्की कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.